नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनेलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी एकदम मऊ लुसलुशीत असे डोसे बनवून दाखवणार आहे. अजिबात तांदूळ भिजवायची गरज नाही, डाळ भिजवायची गरज नाही किंवा वाटायचीसुद्धा गरज नाही. 2 मिनटात तयार होणारा हा डोसा आहे. खूप छान होतो, खूप टेस्टी लागतो हा डोसा आणि हेल्दीसुद्धा आहे. चला तर या 2 मिनटात होणाऱ्या डोस्याची रेसिपी बघूयात. मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा. बारीक चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेली मिरची आणि बारीक किसलेला गाजर आहे, कोथिंबीर आहे, हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हा डोसा खूप छान होतो, खूप टेस्टी होतो हा डोसा आणि हेल्दी सुद्धा. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. अगदी कमी वेळात होणारा हा डोसा आहे. पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. बॅटर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं. खूप छान टेस्टी, लहान मुलांसाठी तो उत्तमच आहे. घरातले सगळेच आवडीने खातील असा हा कुरकुरीत डोसा तयार होतो. डोसा बॅटर तयार करताना पाणी हळूहळू टाकायचं, म्हणजे एकदम टाकल्यानंतर जास्त आपल्याला पातळ बॅटर तयार करायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं बॅटर तयार करून घ्यायचं आणि हे बॅटर एक 5 मिनटं झाकून ठेवायचं. म्हणजे जो रवा टाकलाय तो चांगला भिजतो याच्यामध्ये. आपले 5 मिनटं झालेले आहेत. बॅटर जर जास्त घट्ट वाटलं तर त्यात थोडं पाणी घालून घ्यायचं आणि सैलसर असेल तर पाणी अजिबात घालायचं नाही. आता याचा आपण डोसा तयार करून घेऊया. डोशाचा तवा चांगला तापू द्यायचा आणि मग त्यावर तेल घालून थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे डोसा अजिबात चिकटत नाही. मी ते तेल घालून घेतलंय. आता थोडंसं पाणी शिंपडून घेते. आपल्याला पाहिजे त्या आकाराचा डोसा इथे तयार करून घ्यायचा. खूप छान डोसा तयार होतो. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. दोन्ही साईडने चांगला डोसा भाजून घ्यायचा. तुम्हाला जर पातळ डोसा हवा असेल एकदम कुरकुरीत तर बॅटर थोडंसं पातळ करायचं. आणि हे असे मऊ लुसलुसीत डोसे खूप छान लागतात खायला. खूप छान पौष्टिक असे हे डोसे कमी वेळात, अगदी 5 ते 10 मिनिटात म्हटलात तरी हे डोसे तयार होतात. या डोस्यांमध्ये ना दही घातलंय, ना इनो घातलाय, सोडा घातलाय, तरीही एवढे छान परफेक्ट असे मऊ लुसलुशीत डोसे तयार होतात. हे लहान मुलांना सुद्धा खूप चांगले, खूप मस्त. आणि जर कधी नाश्त्याला पटकन काही नसेल तर तुम्ही हे बनवू शकता. खूप छान आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे.
चला तर असंच मस्त सर्व डोसे काढून घेऊया. तुम्हाला हवं तर याच्यात अजून भाज्या मिक्स करू शकता, बारीक चिरून घालायच्या. खूप छान असं कॉम्बिनेशन देऊ शकता तुम्ही ह्या डोस्याला. माझ्या मुलाने एक पातळ आणि कुरकुरीत डोसा मागितला होता, त्याच्यासाठी हा एक पातळ आणि कुरकुरीत डोसा केला आहे. छान असा लुसलुशीत आणि मस्त चविष्ट असा डोसा आहे आपले तयार आहे. गरमागरम एकदम. तांदूळ भिजवायची गरज नाही ना वाटायची गरज. एकदम झटपट होणारा हा नाश्ता आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर सबस्क्राईब करा. अशाच छोट्या सोप्या आणि नवनवीन रेसिपींसाठी. थँक्यू.